नमस्कार मित्रांनो, थोड्याच दिवसात आपला स्वातंत्र्य दिन येणार आहे, म्हणजे 15 ऑगस्ट. हे आपले राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. तर ह्या दिवशी आपण हॉटेलमध्ये कशा प्रकारे सेलिब्रेट करतो, आपण साजरा करतो, ते आपण बघणार आहोत. तर स्वातंत्र्य दिन असू दे, प्रजासत्ताक दिन असू दे, दिवाळी असू दे, हे सगळे सण आपल्या हॉटेलमध्ये साजरे केले जातात. किंवा स्टँड अलोन रेस्टॉरंट असेल, किंवा जिथे गेस्ट येतात जातात, एअरपोर्ट्स असतील, त्या सर्व ठिकाणी हे सगळे सण साजरे केले जातात. तर ते कशा प्रकारे केले जातात, त्याची चेकलिस्ट काय आहे, कोणते कोणते डिपार्टमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि कशा प्रकारे ते पूर्णत्वाला नेलं जातं, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी आज देईन. तर एक महिन्या आधी, 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे, तर त्याच्या एक महिन्या आधीपासून याची तयारी केली जाते. जनरल मॅनेजर मीटिंग घेतो प्रत्येक HOD बद्दल बरोबर, आणि आपले इनपुट्स प्रत्येक HOD देत असतात. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं, आपल्या हॉटेल्समध्ये 4 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स असतात. एक हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस आणि फूड प्रोडक्शन. तर हे चारही डिपार्टमेंटचे HOD आपले आपले इनपुट देतात की आपण त्या दिवशी काय करणार आहोत. तर फ्रंट ऑफिस जसं आपण म्हणू, तर ते एक हँड रिटन लेटर किंवा प्रिंटेड लेटर लिहिलं जातं गेस्टसाठी. त्या दिवशी किती गेस्ट इन हाऊस राहणार आहेत, तर त्यांना एक आठवडा आधी किंवा 2-3 दिवस आधी एक नोट त्यांच्या रूममध्ये ठेवली जाते, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आपण या दिवशी झेंडावंदन करणार आहोत, तर तुम्ही प्लीज या ठिकाणी या आणि त्याचा आनंद घ्या. आणि टायमिंग दिलेले असतात की या टाईमपासून या टाईमपर्यंत हे साजरं केलं जाणार आहे. आणि लेटर देणं, रूममध्ये ठेवणं, हे सगळं फ्रंट ऑफिसचं काम आहे. मग बारी येते हाऊसकीपिंगची. तर झेंडा जो आपला भारतीय तिरंगा आहे, ह्याची कस्टडी एकतर हाऊसकीपिंगकडे असते किंवा सिक्युरिटीकडे असते. तर तो झेंडा उघडून बघणं, त्याला व्यवस्थित वॉश करून घेणं, आयर्न करून घेणं, जर डॅमेज झाला असेल चुकून तर नवीन झेंडा सणाच्या आधी उपलब्ध करून देणं, परचेस डिपार्टमेंटशी कॉर्डिनेट करून तो मागवून घेणं, त्याचे व्यवस्थित डायमेन्शन्स त्यांना देऊन तो झेंडा मागवून घेणं, ही जबाबदारी हाऊसकीपिंगची आहे. तर प्रत्येक हॉटेलमध्ये झेंडावंदन करण्यासाठी एक जागा ठरवलेली असते, ती फिक्स जागा असते. हॉटेलच्या पुढे जी मेन पोच असतो त्या साईडला, किंवा आपला गार्डन एरिया असेल तिथे एक अशी ओपन जागा ठेवून तिथे सिमेंटचा चौथरा बांधला जातो आणि तिथे एक पोल असतो जिथे तुम्ही झेंडा फडकवू शकता. तर त्याची अवस्था कशी आहे ते आपल्याला बघावं लागतं. त्याच्यासाठी पेंटिंग करायची गरज आहे. ते सगळं बघून इंजिनिअरिंगला ते काम देण्यात येतं. आणि आजूबाजूचा एरिया खूप क्लीन असला पाहिजे, स्पिक अँड स्पॅन असला पाहिजे. गार्डन असेल तर ते स्वच्छ असलं पाहिजे, कुठेही डेड यूज नसले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी हे हाऊसकीपिंग डिपार्टमेंट घेतं. आणि तिसरं झालं F&B डिपार्टमेंट. तर F&B डिपार्टमेंट त्या दिवशी जितके कोणते गेस्ट हॉटेलमध्ये येत आहेत, रेस्टॉरंट्समध्ये येत आहेत, त्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे बोलून जेवण सर्व करणं. आणि इंडिपेंडन्स डेच्या भरपूर ऑफर्स हॉटेलमध्ये दिल्या जातात. जेवणावर इतके % डिस्काउंट आहे, किंवा या दिवशी एवढ्या आणि एवढ्या टाईममध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी फ्री असू शकतात, आणि तिरंगा कलरच्या एवढ्या एवढ्या गोष्टी आम्ही सर्व करणार आहोत. हे प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंट तयारी करत असतं. तर ही तयारी सोशल मीडिया, आपले हँडल जे कोणी टीम बघते, हॉटेलमध्ये आपले सोशल मीडिया जे हँडल्स आहेत, जिथे आपण हॉटेलतर्फे पोस्ट करत राहतो, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, लिंक्डइन आहे, आणि यूट्यूब चॅनल्सही असतात भरपूर हॉटेल्सचे. तिथे आपण आपले प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज ज्या आपण स्वातंत्र्यदिनी करणार आहोत, म्हणजेच जसं मी बोलली, आपल्या रूम रेंटवर इतके % आपण डिस्काउंट देणार आहोत या दिवसापासून या दिवसापर्यंत, किंवा आपण रेस्टॉरंटमध्ये एक वेगळं ड्रिंक सर्व करणार आहोत ज्याचा कलर मे बी तिरंगा कलरचा असेल, किंवा बुफे ब्रेकफास्टवर किंवा बुफे लंचवर किंवा डिनरवर एवढे % डिस्काउंट आहे, किंवा अला कार्टवर एवढं डिस्काउंट आहे, 1+1 एखादी गोष्ट फ्री आहे. अशा प्रकारचे जे प्रमोशन ॲक्टिव्हिटीज असतात त्या पहिल्या तर डिसाईड केल्या जातात की नक्की काय करायचं आहे, आणि एकदा डिसाईड केल्यावर त्याचे क्रिएटिव्स बनवून ते आपल्या सोशल मीडिया हँडलवर ते पोस्ट केल्या जातात. त्या सोशल मीडियावर आज सगळेच लोक असतात. तर त्या दिवशी स्पेसिफिकली जे लोक हॉटेलमध्ये जाऊन एन्जॉय करू इच्छितात, आनंद घेऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी या सगळ्या ऑफर्स आहेत. तर हे सगळं सोशल मीडियावरचं झालं.
त्या सोशल मीडियाच्या ॲड बघूनही खूप लोक त्या ऑफर्स अवेल करायला येतात आणि त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला असतो. आणि किचन टीम झाली तर किचन टीम ही त्या दिवशी स्पेशल जसं डिस्काउंट, जसे आपले सोशल मीडिया हँडलवर आपण जे जे काही बोलतो आहोत एवढं डिस्काउंट देणार आहोत त्या सगळ्याचं प्रिपरेशन ही आपली किचन टीम करते. तिरंगा गोष्टींमध्ये आपण काय काय बनवणार आहोत गेस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. जास्त करून हॉटेलमध्ये तिरंगा बर्फी असते, तिरंगा ढोकळा असतो, तिरंगा बिर्याणी असते. या सगळ्या गोष्टीची प्रिपरेशन ही आपली किचन टीम करते. आणि इंडिपेंडन्स डेच्या संध्याकाळी एक स्पेशल स्नॅक्स रूममध्ये सर्व केलं जातं. जितकेही लोक गेस्ट आपले इन हाऊस आहेत त्यांची लिस्ट काढली जाते आणि किचन टीम त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट प्रिपेअर करते. ती एक तिरंगा कलरचा लाडू असू शकतो किंवा तिरंगा कलरची बर्फी असू शकते. ती ठेवून ती व्यवस्थित साईड प्लेटवर पॅक करून त्याच्यावर एक हँड रिटन लेटर हे फ्रंट ऑफिस लिहितं किंवा हाऊसकीपिंग लिहितं आणि ते प्रत्येक रूममध्ये ठेवायचं काम हे अगेन डिफर. कधी हाऊसकीपिंग करतं, कधी मिनी बार सर्व्हिसेस म्हणून एक डिपार्टमेंट असतं ते हाऊसकीपिंगच्या अंडर असतं किंवा F&B सर्व्हिसेसच्या अंडर असतं. तर ते डिपार्टमेंट प्रत्येक रूममध्ये जाऊन ती मिठाई ठेवतं आणि गेस्टला विश करतं हॅपी इंडिपेंडन्स डे. ती एक ॲक्टिव्हिटी हॉटेलमध्ये जरूर होते. तर त्या दिवशी ठरल्याप्रमाणे गेस्ट जे हॉटेलमध्ये इन हाऊस असतात ते खाली यायला चालू करतात आणि जेव्हा ते खाली येतात तेव्हा रिसेप्शनवाले त्यांना वेलकम करून विश करतात आणि तेव्हा एक छोटंसं गोष्ट आपण गेस्टला देतो किंवा ट्राय कलरचा एक बॅच असेल ते आपण देतो किंवा ट्राय कलरचा फ्लॅग तर ठेवलेलाच असतो, ते गेस्ट घेऊ शकतात. तर फ्लॅग होस्टिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपले प्रमुख पाहुणे कोण आहेत ते अगोदरच ठरवलं जातं आणि त्यांना तसे इन्व्हिटेशन दिलं जातं. तर हॉटेल ज्या एरियामध्ये आहे त्या एरियामधली कोणीही प्रतिभाशाली व्यक्ती, म्हणजे एखाद्या कॉलेजचे प्रिन्सिपल असू दे किंवा टीचर असू दे किंवा नगरसेवक असू दे, ज्यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे त्या व्यक्तीला आपण बोलवतो. जर नसेल तर हॉटेलमध्ये GM ही आपलं फ्लॅग होस्टिंग करतो किंवा कॉर्पोरेट लेवलला जे कोणी मॅनेजर्स आहेत त्यांना आपण हा मान देतो. तर ते डिपेंड्स, हॉटेल डिसाईड करतं की कोणाला फ्लॅग होस्टिंगचा मान द्यायचा आहे. तर ते टाईमवर येऊन ते फ्लॅग होस्टिंग करतात आणि आपलं जनगण मन हे आपण प्ले करतो. तर ते काम हे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं आहे की स्पीकर व्यवस्थित आणून ठेवणं, ऑडिओ सिस्टीम व्यवस्थित आहे की नाही बघणं आणि राईट टाईमला ते गाणं प्ले करणं. सिक्युरिटी डिपार्टमेंटचं एक काम असतं की त्या दिवशी एक परेड होते. तुमचे जे सिक्युरिटी ऑफिसर्स आहेत आणि सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांना हे परेडसाठी खूप आधीपासून ट्रेनिंग दिलं जातं. त्या दिवशी एक वेगळा ड्रेस ते परिधान करतात आणि एक मार्च पास करतात आणि हे सगळं गेस्टसमोर केलं जातं जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसतं, खूप कॉर्डिनेशनमध्ये असतं आणि खूप उत्तम दिसतं. ते सगळं एक व्यवस्थित त्यांचा एक ड्रेस घालतात आणि मार्च पास आपल्या झेंड्यासमोर ते करत असतात. ते सगळं झालं. त्याच्यानंतर आपल्या लंच डिनरला जे कोणी गेस्ट येतात त्यांना आपण वेलकम करून विश करून त्यांना आपण जे काही आपलं स्पेशल आयटम आहे ते आपण सर्व करतो आणि अशा प्रकारे आपला हा इंडिपेंडन्स डे आपण गेस्ट बरोबर साजरा करतो. आता दुसरी बाजू झाली जे हॉटेलचा स्टाफ आहे. तर गेस्ट बरोबर आपण साजरा तर करतच असतो, पण हॉटेलचा स्टाफ जो आहे, जे एवढ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण कामं करतो, तो स्टाफ त्या दिवशी किती आहे तो उत्सव हा सगळ्यांचाच आहे, गेस्टचा आहे आणि स्टाफचा पण आहे. तर स्टाफला पण तो दिवस साजरा करता यावा म्हणून आपल्या हॉटेलमध्ये HR डिपार्टमेंट असतं, ते हे सगळं काम बघत असतं. तर HR डिपार्टमेंटला माहिती असतं की त्या दिवशी किती आपला स्टाफ प्रेझेंट राहणार आहे. तर त्याप्रमाणे ते त्या दिवशीची तयारी करतात. आपल्याला कॅफेटेरिया असतो हॉटेलमध्ये, जिथे आपल्या हॉटेलमध्ये काम करणारे सगळा स्टाफ तिथे जाऊन आपला लंच, ब्रेकफास्ट, डिनर, मिडनाईट स्नॅक्स असू दे, इव्हनिंग स्नॅक्स, टी, कॉफी हे सगळं तिथे जाऊन घेऊ शकतं. हे स्टाफसाठी एक फॅसिलिटी आहे हॉटेलमध्ये. तर तिथे वेगवेगळे आयटम स्टाफसाठी बनवले जातात. स्पेशल ब्रेकफास्ट बनवला जातो. लंचमध्ये जसं मी म्हटलं तिरंगा गोष्टी जशा गेस्टला ऑफर केल्या जातात तशा स्टाफसाठीही असतात. तिरंगा बर्फी वगैरे ठेवली जाते आणि डिनरमध्ये पण काहीतरी स्पेशल केलं जातं आणि त्या दिवशी पूर्ण स्टाफला आपण मिठाई वाटतो.
लाडू वाटतो किंवा बर्फी वाटतो, आनंद अशा प्रकारे साजरा करतो. 15 ऑगस्टसाठी जे डेकोरेशन आपण करतो तो पार्ट हा हाऊसकीपिंगच्या अंडर येतो. तर डेकोरेशन खूप वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. एखाद्या वस्तू आपण मार्केटमध्ये जाऊन परचेस डिपार्टमेंटला सांगून विकत घेऊ शकतो. ओढण्या विकत घेऊ शकतो, मोठे मोठे कापडं विकत घेऊ शकतो, तिरंगा कलरचे, सफेद, ऑरेंज आणि ग्रीन, आणि ते आपल्या हॉटेलच्या बाहेर एंट्रन्सला आपण ते व्यवस्थित लावू शकतो. आपण त्या 3 कलरचे फुगे घेऊ शकतो. भरपूर हॉटेलमध्ये फुगे आजकाल अलाउड नाही आहेत, तर जिथे अलाउड असतील तिथे आपण फुगे घेऊ शकतो, फुग्याची अरेंजमेंट करू शकतो. या 3 कलरमध्ये जे कोणती फुलं अवेलेबल असतील त्याची एखादी फ्लावर अरेंजमेंट आपण बनवू शकतो. आणि जिथे आपण झेंडावंदन करतो तिथे आपल्याला फुलाने सजवावं लागतं. तर आपलं बजेट किती आहे आणि आपण कशा प्रकारे साजरा करतो. खूप ग्रँड, काही हॉटेल जे लक्झरी हॉटेल्स आहेत ते खूप ग्रँड प्रकारे साजरा करतात. तर हे सगळे डेकोरेशनचं काम हे आउटसोर्स केलं जातं. आउटसोर्स कंपनीज असतात, ते 2 दिवस आधी पूर्ण डेकोरेशन करून जातात. फुगे लावून जातात, रिबन्स लावून जातात, ट्राय कलर्सच्या वेगवेगळ्या गोष्टी लॉबीमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, जिथे दर्शनीय भाग आहे, जिथे गेस्टचं नजर जाईल तिथे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. रिसेप्शन काउंटरवर फुलांनी सजवलं जातं. तिरंगा कलरची कोणती फुलं आपल्याकडे अवेलेबल आहेत, झेंडू आहे, सफेद फुलांसाठी आपल्याकडे शेवंती आहे, हिरवा कलर हा पानांचा कलर आहे. तर ह्याचं सगळ्यांचं अरेंजमेंट्स केल्या जातात. आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये जर तुमची बिल्डिंग खूप मोठी आहे, उंच आहे, तिथे तिरंगा रंगाची रोषणाई केली जाते, जी संध्याकाळी चालू होते ती टिल मध्यरात्रीपर्यंत ते ठेवली जाते. त्याचे फोटो सगळे मी तुम्हाला शेअर करेन, त्याच्यातनं तुम्हाला भरपूर आयडिया येतील आणि तुम्ही तुमच्या हॉटेलमध्येही अशी सजावट करू शकता. भरपूर हॉटेलमध्ये उडलीवर थोडासा पैसा खर्च केला जातो, जे हाऊसकीपिंगच्या अंडर येतं. उडली म्हणजे एक मोठासा भांडं असतं, जे आपण दिवाळीमध्ये डेकोरेशनसाठी घरीही वापरतो, पण ते थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं घेतलं जातं. रिसेप्शन लॉबीमध्ये ठेवलं जातं आणि तिरंगा रंगाची फुलं तिथे टाकली जातात, कॅन्डल्स ठेवले जातात. जसं आपलं बजेट आहे, इन हाऊस डेकोरेशन करायचं असेल तेही आपल्याला पॉसिबल होतं, पण त्याच्यासाठी थोडीशी प्रिपरेशन आपल्याला 1 आठवडा आधी करावी लागते. गोष्टी नसतील तर अप्रुव्हल घेऊन त्या गोष्टी मार्केटमधनं आणाव्या लागतात. जर अशा गोष्टींमध्ये जर पैसे खर्च केले, उडली आहे किंवा मोठे मोठे कापडा आहेत ज्यांचा तिरंगा कलर आहे किंवा टी शर्ट्स वगैरे आहेत, तर ते वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो. 1 टाइम यूजवाले फक्त फ्लावर्स असतात आणि बलून्स असतात. बाकी सगळं डेकोरेशन आपण व्यवस्थित स्टोअर करून ते आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही वापरू शकतो. आणि हॉटेलमध्ये त्या दिवशी जे काही स्टाफ प्रेझेंट असतात, स्पेशली लॉबी आणि रेस्टॉरंटमध्ये, त्यांना आपण एक काही थीम देतो. जसं आपला तिरंगा थीम असेल, त्या तिरंगा थीमला धरून तुम्ही त्या दिवशी कपडे परिधान करायचे, नॉर्मल युनिफॉर्म न घालता. तर ते युनिफॉर्म जे काही असेल ते पहिले प्री डिसाईड केलं जातं. एखादं टी शर्ट तिरंगा कलरमध्ये किंवा तिरंगा कलरची एखादी कॅप विकत घेतली जाते किंवा हातामधल्या बँड विकत घेतले जातात किंवा लेडीजना सांगितलं जाते की तुम्ही एखादी तिरंगा कलरची साडी घ्या आणि ती त्या दिवशी घाला. जे होस्टेस असतात रेस्टॉरंटचे किंवा लॉबीमध्ये रिसेप्शनिस्ट असतात तिथे. तर हे सगळे कपडे एक तर हॉटेल ऑलरेडी विकत घेऊन ते ठेवतं आणि दरवर्षी ते वापरलं जातं, किंवा ते एका दिवसाचंच ते काम आहे, तर ते आपण स्टाफला सांगतो की तुम्ही अरेंज करा आणि पैसे रिइंबर्स करून घ्या आमच्याकडनं, जेणेकरून सगळं स्टाफ सिंकमध्ये दिसेल गेस्टला. सगळीकडे वाईब्स येतील की आज इंडिपेंडन्स डे आहे आणि खूप छान वातावरण असं होईल आणि झेंडावंदन होईल, अशा प्रकारे सगळं बघितलं जातं. तर हॉस्पिटॅलिटी ही आपली 365 डेज हॉटेलमध्ये असतेच. आपण गेस्टशी चांगलं वागतो, आउट ऑफ द वे जाऊन गेस्टसाठी बरंचसं काही करत असतो आणि गेस्ट कम्फर्टेबल राहील हे आपण बघतच असतो. सगळे डिपार्टमेंट, इवन डिपार्टमेंट्स आहे, जे सबऑर्डिनेट डिपार्टमेंट्स आहेत, त्यांचंही एम तेच आहे की गेस्ट खुश असला पाहिजे, हॅपी असला पाहिजे पूर्ण स्टेमध्ये. हे तर आपलं रोजचं काम झालं. पण असे काही दिवस असतात जेव्हा आपण आउट ऑफ द वे जातो आणि गेस्टला आपली इंडियन हॉस्पिटॅलिटी आपण त्याला दाखवतो. तर त्याच्यामधला हा एक दिवस आहे आपलं स्वातंत्र्य दिन. जे फॉरेनर गेस्ट असतात हॉटेलमध्ये ते त्या दिवशी इन हाऊस असतात, त्यांना हे गोष्ट खूप छान वाटते, खूप सुंदर वाटतं. सगळं ट्राय कलरमध्ये फ्लावर अरेंजमेंट, रूममधली मिठाई, ते खूप अमेज होतात आणि
फोटो क्लिक वगैरे करतात. ते सगळं एक खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स घेऊन इंडियातनं आपल्या आपल्या देशामध्ये जातात. त्याचा एक फोटोग्राफरही असतो, त्याला आपण त्या दिवशी बोलवतो. सकाळपासून तो गेस्ट बरोबरचे फोटो काढत असतो, डेकोरेशनचे फोटो काढतो, स्टाफ बरोबरचे फोटो काढतो आणि ते इव्हनिंगपर्यंत ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ते सगळे फोटोज आपण व्हिडिओद्वारे पोस्ट करतो की आज आपल्या हॉटेलमध्ये अशा प्रकारचं इव्हेंट झालं आहे. आणि हे सोशल मीडिया अकाउंट भरपूर गेस्ट बघत असतात. त्यांना छान वाटतं की हे हॉटेल अशा प्रकारे आपले राष्ट्रीय सणही साजरे करतात. तर ही एक संधी आहे आपली इंडियन हॉस्पिटॅलिटी आपल्या इंडियन गेस्टना किंवा फॉरेनमधनं जे गेस्ट आले आहेत त्यांना दाखवून द्यायची आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. तर आत्तापुरतं एवढंच. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ टॉपिकमधनं. तोपर्यंत